हा प्रवास केवळ एका व्यक्तीचा नाही, तर हा प्रवास आहे संघर्षाला न घाबरणाऱ्या मनाचा, परिस्थितींना शरण न जाणाऱ्या इच्छाशक्तीचा आणि विश्वासाच्या बळावर उभं राहिलेल्या यशाचा. काही माणसं आयुष्यात मोठी होत नाहीत, ती काळाच्या ओघात घडत जातात, अनुभवांनी परिपक्व होतात आणि स्वतःपुरती मर्यादित न राहता इतरांच्या आयुष्याला दिशा देतात. आज आपण ऐकणार आहोत अशाच एका व्यक्तीचा प्रेरणादायी प्रवास, डॉक्टर रमेश कुमार एस बोरकुटे यांचा. 26 डिसेंबर 1975 रोजी एका साध्या, आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबात डॉक्टर रमेश कुमार एस बोरकुटे यांचा जन्म झाला. घरातील परिस्थिती अत्यंत मर्यादित होती. दैनंदिन गरजांसाठीही संघर्ष करावा लागत होता. लहान वयातच त्यांनी आयुष्याची खरी ओळख पाहिली, ती म्हणजे मेहनत, जबाबदारी आणि कष्ट. बालपण खेळण्यात गेलं नाही, तर कुटुंबाला हातभार लावण्यात गेलं. इयत्ता 7वीत शिक्षण घेत असतानाच डॉक्टर रमेश कुमार बोरकुटे यांनी आपल्या आईसोबत कवेली फॅक्टरीत काम करण्यास सुरुवात केली. दिवसभर उन्हात आणि धुळीत काम आणि संध्याकाळी हातात वही पुस्तक हीच त्यांची रोजची दिनचर्या होती. दररोज केवळ 10 रुपयांची मजुरी मिळत होती, पण त्या 10 रुपयांमध्ये आई मुलाचं स्वप्न आणि आत्मसन्मान दोन्ही दडलेले होते. याच काळात त्यांच्या मनात एक विचार ठामपणे रुजत गेला: मेहनत कधीही वाया जात नाही, जर विश्वास परमेश्वरावर असेल तर. 10वी पूर्ण झाल्यानंतर आर्थिक परिस्थितीमुळे पुढचं शिक्षण कठीण झालं. डॉक्टर रमेश कुमार बोरकुटे हे आपल्या बहिणीकडे राहण्यासाठी चंद्रपूरला गेले आणि तेथे एका STD PCO बूथवर महिन्याला 500 रुपये पगारावर नोकरी करू लागले. दिवसा नोकरी आणि रात्री अभ्यास अशा परिस्थितीत त्यांनी 12वीचं शिक्षण पूर्ण केलं. याच काळात त्यांच्या आयुष्यात नंदा यांचा प्रवेश झाला. ही ओळख पुढे प्रेमात बदलली आणि ते प्रेम पुढं आयुष्याची ताकद ठरलं. 10 एप्रिल 1995 रोजी 12वीच्या शेवटच्या परीक्षेच्या दिवशीच डॉक्टर रमेश कुमार बोरकुटे आणि नंदा यांचा प्रेमविवाह झाला. त्यावेळी ना स्वतःचं घर होतं, ना स्थिर नोकरी, ना आर्थिक सुरक्षितता. पण एक गोष्ट मात्र ठाम होती, ती म्हणजे एकमेकांवरील विश्वास आणि भविष्यासाठी अपार धैर्य. 17 डिसेंबर 1995 रोजी त्यांच्या आयुष्यात मुलगा बादलचा जन्म झाला. 1998 मध्ये मुलगी एलिजा जन्माला आली. कुटुंब वाढलं, जबाबदाऱ्या वाढल्या आणि संघर्षही अधिक तीव्र झाला. वरोरा येथे STD बूथवर नोकरी करत असतानाच एका छोट्या खोलीतून त्यांनी किराणा दुकान सुरू केलं. अभाव होता, पण कधीही हार मानली नाही. 1999 साली डॉक्टर रमेश कुमार बोरकुटे यांनी बिल्डिंग मटेरियल सप्लायचा व्यवसाय सुरू केला. स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपली शेती विकून ट्रॅक्टर खरेदी केला, मात्र जवळच्याच व्यक्तींच्या विश्वासघातामुळे संपूर्ण व्यवसाय उद्ध्वस्त झाला. हे अपयश त्यांना हादरवून गेलं, पण तोडू शकलं नाही. अपयशानंतर ते आंध्र प्रदेशातील करीमनगर येथे गेले आणि विरोका फोर्स कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून नोकरी स्वीकारली. या टप्प्यावर त्यांनी स्वतःशीच एक निर्णय घेतला की मी आयुष्यभर नोकरी करणारा नाही, तर लोकांना रोजगार देणारा होणार. याच काळात त्यांचा आध्यात्मिक विश्वास अधिक दृढ झाला. 2006 साली मिशन इंडिया संस्थेमार्फत त्यांना समाजसेवेची संधी मिळाली. केवळ 2000 रुपयांच्या मानधनावर ते कुटुंबासह वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे स्थायिक झाले. जुनी सायकल घेऊन दररोज 25 किलोमीटर प्रवास करत ते ग्रामीण भागात सेवा करत होते. महिन्याला 900 रुपये घर भाडं आणि 1100 रुपयांत संपूर्ण संसार चालत होता. पण विश्वास कधीही त्यांनी डगमगू दिला नाही. 2010 साली डॉक्टर रमेश कुमार बोरकुटे HDFC लाईफ इन्शुरन्स सोबत जोडले गेले. त्यांचा अनुभव वाढत गेला, आत्मविश्वास वाढत गेला आणि आयुष्याला थोडं स्थैर्य मिळू लागलं. पत्नी नंदा यांनी शिवणकाम करून कुटुंबाला आधार दिला. 2014 मध्ये नंदा यांना चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनमध्ये सरकारी नोकरी मिळाली आणि हा त्यांच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉइंट ठरला. 2016 मध्ये दोघांनी मिळून बुटीक आणि कपड्यांचं दुकान सुरू केलं. मात्र 2018 मध्ये पुन्हा एकदा मित्रांनी विश्वासघात केला
यावेळी त्यांनी रडणं निवडलं नाही तर प्रार्थना निवडली. 2019 साली यहोवा इरे बचत निधी लिमिटेडची स्थापना झाली. एका कर्मचाऱ्यापासून सुरू झालेली ही संस्था आज 45 शाखा आणि 451 कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. 2023 मध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच यहोवा इरे अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीला अधिकृत परवाना मिळाला. 2022 मध्ये मुलगी एलिजा हिच्यासोबत यहोवा इरे फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. या संस्थेमार्फत रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी मोहीम, रोजगार मेळावे, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम राबवले. आज डॉक्टर रमेश कुमार एस बोरकुटे यहोवा इरे फाउंडेशनचे डायरेक्टर आणि CEO आहेत. ते यहोवा इरे अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे डायरेक्टर आणि CEO म्हणून कार्यरत आहेत. ते सत्यवेद न्यूज चॅनलचे मुख्य संपादक संचालक आहेत. पर्यावरण संवर्धन आणि विकास समिती महाराष्ट्राचे ते कार्याध्यक्ष आहेत. ऑल इंडिया सोशल मीडिया पत्रकार वेलफेअर ट्रस्टचे ते महाराष्ट्र राज्याध्यक्ष आहेत. आंतरराष्ट्रीय महिला राईट मानवाधिकार आणि अपराध नियंत्रण परिषदेमध्ये ते राज्य आयुक्त म्हणून कार्य करत आहेत. तर व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकारांच्या या आंतरराष्ट्रीय संस्थेत ते डिजिटल मीडिया विंगचे चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून पदभार सांभाळत आहेत. त्यांचा 50वा वाढदिवस हा प्रवास फक्त 50 वर्षांचा नाही, तर हा प्रवास आहे विश्वासाचा, कष्टाचा आणि सेवाभावाचा. डॉक्टर रमेश कुमार एस बोरकुटे आज हजारो लोकांच्या आयुष्यात आशेचं नाव झालेत. आज त्यांच्या आयुष्याच्या या टप्प्यावर उभं राहून मागे वळून पाहिलं तर हे लक्षात येतं की हा प्रवास केवळ वैयक्तिक यशाचा नाही, तर समाजासाठी दिलेल्या असंख्य योगदानांचा आहे. विचारांनी समृद्ध, कृतीने ठाम आणि मूल्यांनी निष्ठावंत असलेलं हे नेतृत्व आजही अनेकांना दिशा देत आहे. प्रत्येक जबाबदारीतून त्यांनी समाजाशी नातं घट्ट केलं आणि प्रत्येक भूमिकेतून विश्वास निर्माण केला. आजचा दिवस त्यांच्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाचा अध्याय आहे. नवीन संकल्प, नव्या ऊर्जेसह पुढे जाण्याचा. येणारा प्रत्येक दिवस त्यांना अधिक बळ देणारा ठरो. त्यांची वाटचाल अशीच प्रेरणादायी राहो आणि समाजहितासाठीचं त्यांचं कार्य अधिक व्यापक होत जाओ. याच सदिच्छांसह डॉक्टर रमेश कुमार एस बोरकुटे यांना मनपूर्वक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपलं कार्य, आपली विचारधारा आणि आपली सकारात्मक ऊर्जा अशीच अखंड प्रवाही राहो, हीच मनापासून इच्छा. धन्यवाद.